रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीच्या चरणी नतमस्तक होत तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला या भजन मालिकेमध्ये झी मराठी सोबत मनापासून स्वागत करते. माऊली, आपण सर्वच खूप भाग्यवान आहोत, कारण आपल्या महाराष्ट्राला संतांची खूप मोठी परंपरा लाभली. भगवंतापर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात सोपा साधा उपाय संतांनी आपल्याला सांगितलेला आहे, आणि तो साधा सरळ सोपा मार्ग म्हणजे भगवंताचं निर्मळ अंतःकरणाने केलेलं नामस्मरण. माऊली, भगवंताचं आपण नामस्मरण केलं की आपल्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख हे दूर होतं आणि आपलं आयुष्य हे समृद्ध होतं. आणि हे साधन, हेच नामस्मरण आपण कशाच्या माध्यमातून करायचं हे देखील संतांनी सांगितलं आहे, ते म्हणजे कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून. तेव्हा अधिक वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या आजच्या भजनाला, म्हणजेच आपल्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. ज्ञानेश्वर महाराज, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबा राय, एक तेजपुंज बालक हातामध्ये झोळी घेऊन निघालाय आणि भिक्षा मागण्यासाठी हो डोळे बंद केलेत. ओम भवती भिक्षा दे म्हणून आवाज दिला. एका घरातनं एक माऊली बाहेर आली. तिनं पाहिलं काय तेजपुंज बालक आहे, काय सुंदर बालक आहे, म्हणून तिनं पटकन आत गेली. भाताच्या 2 मुठी आणल्या हो आणि झोळीमध्ये घातल्या. पुढे निघाले. ओम भवती भिक्षां देई आवाज ऐकला. कुणीतरी ओरडत आलं वाटतं संन्यासाचं कार्ट, म्हणून भाताच्या मुठी असलेल्या झोळीमध्ये शेणाची मूठ टाकली. काय दुःख झालं असेल हो, वेदनेनं जीव कळवळला असेल. हो, ते ज्ञानोबा राय की ज्यांनी वारकरी संप्रदायाच्या भोळ्या भाबड्या भक्तीला एक अध्यात्मनिष्ठ मानवतावादाची बैठक प्राप्त करून दिली. साहित्य सम्राट आचार्य अत्रे म्हणायचे की ज्ञानेश्वर माऊली हा ज्ञानाचा सागर आहे, ज्ञानाचा आगर आहे. याच ज्ञानाच्या सागरात तुकोबांनी भक्तीच्या मोठा सोडल्या आणि ते पाणी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यापर्यंत वाहत गेलं. म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये शांततेची, प्रसन्नतेची, समृद्धीची, प्रेमाची आणि भक्तीची पिकं डोलायला लागली. रसालंकार संपन्न भाषेच्या माध्यमातून साहित्यिकांना साहित्य सोनियाच्या खाणी उघडवून अंतरंग अधिकारी आणि जिज्ञासूंना, भक्ती वैराग्य कथनाच्या माध्यमातून वारकऱ्यांना आणि व्यावहारिक दृष्टांताच्या माध्यमातून प्रापंचिकांना सुद्धा साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अमृतासारखा झरा वाहवा असं गोड मार्गदर्शन ज्ञानोबा राय करतात. ज्ञानेश्वर माऊली याच मार्गदर्शनाच्या माध्यमातून वैश्विक ज्ञानपीठाचे कुलगुरू ठरतात. गुरु शिवाय जीवन अपूर्ण आहे. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. आणि अशा आपल्या गुरूंबद्दल धन्यता, कृतज्ञता आणि प्रेमभाव व्यक्त करताना संत सेना महाराज म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज हे माझे गुरु आहेत. तेच या भवसागरातून मला पलीकडे नेतील. तेच माझे सोयरे, धैर्य, माता, पिता, बंधू सर्व काही ज्ञानेश्वर महाराज आहेत. का? कारण निज ज्ञानाचा मार्ग त्यांनी दाखवला. बर का, मार्ग दाखवणारे पुष्कळ आहेत, पण निज ज्ञानाच्या मार्गाची प्राप्ती करून देणारे फक्त संत आहेत. आणि म्हणून सेना महाराज या अभंगातून ज्ञानोबा रायांबद्दल, आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता भाव, प्रेमभाव व्यक्त करतात. ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव तारू, उतरील पैल पारू ज्ञानदेव. ऐकूया.
ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उत्तरील पैल पारू ज्ञानदेव उत्तरील पैल पारू ज्ञानदेव 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 माता ज्ञानदेव पिता ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भव व्यथा ज्ञानदेव तोडील भव व्यथा ज्ञानदेव 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 मा ज्ञानदेव पिता ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे जीवलग निर्धारे ज्ञानदेव जीवलग निर्धारे ज्ञानदेव जीवलग निर्धारे ज्ञानदेव जीवलग निर्धारे ज्ञानदेव 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 मा ज्ञानदेव पिता ज्ञानदेव मा ज्ञानदेव पिता
देवपूजेतल्या विठ्ठलाला शोधायचंय, विठ्ठल हीच देवपूजा असं मानून चालत राहायचंय. खरं सांगू का, आम्ही छोट्या छोट्या गोष्टींचे फार बाऊ करत राहतो. अगदी लहान सहान गोष्टींमध्ये आम्ही स्वतःला गुंतवून घेतो. त्याच्यातून एक पाऊल बाहेर टाकलं की मग चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा, असं म्हणणारे भट, हीच संतांचं सांगणं, हेच संतांचं रचनात्मक कार्य पुढे नेताना दिसतात. तेच ऐकूया. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल या अभंगातून. देव विठ्ठल पूजा विठ्ठल, पूजा विठ्ठल, पूजा विठ्ठल. तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल, पूजा विठ्ठल. तीर्थ विठ्ठल पूजा पूजा विठ्ठल. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, देव विठ्ठल.
विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल आ आ आ गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल नामा म्हणे मज विठ्ठल सापडला नामा म्हणे मज विठ्ठल सापडला नामा म्हणे मज विठ्ठल सापडला नामा म्हणे मज नामा म्हणे मज नामा म्हणे मज विठ्ठल सापडला नामा नामा म्हणे नामा म्हणे नामा म्हणे मज विठ्ठल सापडला
आड नाही. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, 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 तीर्थ विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, तीर्थ विठ्ठल. संत ज्ञानेश्वर महाराजांची एक रचना फार गोड आहे. ते म्हणतात, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. योग्यांना जो दुर्लभ आहे मी तो देखला, तो बघितला. पाहते पाहणे दुरी सारुणिया. ज्या डोळ्यांनी बघायचंय त्या डोळ्यांना बाजूला सारून अंतरचक्षूंनी त्याला बघितलं. हीच अवस्था ज्यावेळेस एखाद्या साधकाच्या जीवनामध्ये येते, तर त्यावेळेस त्याचा तो आनंद व्यक्त करत असताना, त्याच्या भावना व्यक्त करत असताना, त्याच्या अंतःकरणामध्ये होणाऱ्या त्या चित्ताच्या ठिकाणी आनंद आणि समाधानाच्या अवस्थेचं वर्णन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की मी माझ्या ह्या डोळ्यांनी पंढरी बघितली. सुंदर अशा पंढरीत खरोखर माझे सर्व संत मांदी आळी येऊन पदस्पर्शानं याला पुनीत केलेलं आहे. आज मी डोळ्यानं बघितलं आणि जो आनंद होत आहे तो आनंद व्यक्त केला आजच्या रचनेत ह्या अभंगामध्ये. पाहिली पंढरीची महिमा, पाहिली पंढरीची महिमा, पाहिली पंढरीची महिमा, पाहिली पंढरीची महिमा, पाहिली पंढरीची महिमा. पाहिली पंढरीची महिमा, पाहिली पंढरीची महिमा, पाहिली पंढरीची महिमा, पाहिली पंढरीची महिमा, पाहिली पंढरीची महिमा. सुख वाटे आत्मा रामा, सुख वाटे आत्मा रामा, सुख वाटे आत्मा रामा. सुख वाटे आत्मा रामा, सुख वाटे आत्मा रामा. पाहिली पंढरीची महिमा, पाहिली पंढरीची महिमा. सुख वाटे आत्मा रामा, सुख वाटे आत्मा रामा. पाहिली पंढरीची महिमा.
घरी हरीचे नाम घरोघरी हरीचे नाम घरोघरी हरीचे नाम नाम घरोघरी हरीचे नाम घरोघरी हरीचे घरोघरी हरीचे नाम गाती लावोनिया प्रेम गाती लावोनी प्रेम गाती लावोनिया प्रेम गाती लावोनी गाती लावोनिया प्रेम गाती लावोनिया प्रेम गाती लावोनिया प्रेम पाहिली पंढरीची महिमा पाहिली पंढरीची महिमा पाहिली पंढरीची महिमा पाहिली पंढरीची महिमा सुख वाटे आत्मा रामा सुख वाटे आत्मा रामा सुख वाटे आत्मा रामा पाहिली पंढरीची महिमा अखंड नामाचा कल्लोळ अखंड नामाचा कल्लोळ नामाचा 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 कल्लोळ अखंड 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 नामाचा कल्लोळ तेने प्रसन्न हा गोपाळ 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 पाहिली पंढरीची महिमा पाहिली पंढरीची महिमा पाहिली पंढरीची महिमा सुख वाटे आत्मा रामा सुख वाटे आत्मा रामा सुख वाटे आत्मा रामा पाहिली पंढरीची महिमा तुकड्या
सुखा वाटे पंढरीचा सुखा वाटे पंढरीचा सुखा वाटे पंढरीचा सुखा. विठ्ठलाप्रती प्रेमभाव निर्माण झाल्यानंतर संत चोखामेळा यांनाही असंच वाटायला लागलं की अरे सुखाचे हे सुख चंद्रभागे तटी, इथं सगळ्यांचं सुख आहे, सुखाचं सुख आहे. आणि ते मिळवण्यासाठी आपण सगळेजण हातात हात घालून एकपणानं, एकीचं बळ ज्याला म्हणतात, अशा एका भावनेनं भक्तीनं त्याच्या चरणाकडे जाऊया की. आणि तो चंद्रभागेच्या तटी उभा जो श्रीहरी आहे, पांडुरंग आहे, त्याचं दर्शन, आत्म्याचं दर्शन, आत्मा आणि परमात्म्याचं मिलन करूया. तोच अभंग आता आपण ऐकूया. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख सुखाचे चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख साजिरे गोजिरे, साजिरे गोजिरे समचरणी उभे, साजिरे समचरणी उभे, साजिरे गोजिरे साजिरे गोजिरे समचरणी उभे, भक्ताची ये लोभे विठेवरी, भक्ताची ये लोभे विठेवरी, विठे
विटेवरी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख कर दोन्ही कटी श्रीमुख चांगले कर दोन्ही चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी चंदनाची उटी सर्व अंगी चंदनाची उटी सर्व अंगी विटेवरी सुखाचे जे चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभे ठाके सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख सुखाचे जे सुख सुखाचे जे सुख संतांची पायी हा माझा विश्वास संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा संतांची पायी हा माझा विश्वास संतांची पायी हा माझा विश्वास. माऊली जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की संतांच्या ठाई माझा संपूर्णपणे विश्वास आहे. मी पूर्णपणे म्हणजेच पूर्ण भावनेने संतांचा झालो आहे. जे काही संत मला सांगतील त्या पद्धतीने मी वागणार आहे.
माऊली, यातून आपण काय शिकायचं तर संतांच्या सान्निध्यात राहणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हाच आपल्या आयुष्याचा उद्धार होतो आणि हे जगद्गुरू तुकोबारायांनी सुद्धा या अभंगातून आपल्याला सांगितलं आहे. तेव्हा असंच संतांच्या सान्निध्यामध्ये राहूया, संतांचे विचार ऐकूया. आता मात्र वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.